चंदनपूर गावाजवळ एक घनदाट जंगल होते. तिथे विविध प्रकारचे पशुपक्षी राहत होते. त्या जंगलाच्या काठावर एक लहानशी झोपडी होती, जिथे सावित्री नावाची एक विधवा स्त्री राहत होती. सावित्री वयाने सुमारे 25 वर्षांची होती. तिचा नवरा एका भयंकर साथीच्या आजारामुळे वर्षभरापूर्वीच मरण पावला होता. आता तिच्या आयुष्यात तिला कोणाचाच आधार नव्हता. ती जंगलातून लाकडे गोळा करून आणि गावात काही शिवणकाम व विणकाम करून आपले जीवन जगत होती. सावित्री दिसायला खूप सुंदर होती, पण तिच्या डोळ्यात नेहमीच एक खोल दुःख असायचे. गावातील लोक तिच्या सौंदर्यावरून तिच्या एकटेपणाची चेष्टा करायचे. मात्र तिने कधीही कोणाच्या बोलण्याचा राग धरला नाही. तिच्यासाठी आता जीवन म्हणजे फक्त रोजच्या गरजा पूर्ण करणे आणि कसा तरी दिवस काढणे एवढेच होते. एके दिवशी सावित्री जंगलात लाकडे गोळा करत होती. तेव्हा अचानक एका झाडावरून एक मोठं माकड खाली उतरलं आणि ते तिच्यासमोर येऊन बसलं. तेव्हा सावित्री त्याला पाहून थोडीशी घाबरून गेली, पण माकडाने तिच्यावर हल्ला केला नाही. ते फक्त टक लावून तिच्याकडे बघत होते. सावित्रीने हळुवार नजरेने त्याच्याकडे पाहिले आणि विचारले, "तू कोण आहेस आणि तू माझ्याजवळ का आला आहेस?" माकडाने आपले डोके खाली झुकवले, जणू तो तिची भाषा समजत आहे. ते पाहून सावित्री हलकेच हसली आणि पुन्हा आपल्या कामाला लागली. माकड मात्र तिथेच बसून तिला बघत राहिले. जेव्हा सावित्री लाकडांचा गठ्ठा बांधू लागली, तेव्हा माकड धावत येऊन तिला मदत करू लागले. हे पाहून सावित्री आश्चर्यचकित झाली. तिने माकडाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, "तू खूप हुशार आहेस." त्या दिवसानंतर माकड रोज सावित्रीकडे येऊ लागलं. ते माकड रोज तिच्यासाठी फळे आणायचं, तिच्या कामात मदत करायचं आणि संध्याकाळी झोपडीसमोर बसून खेळत राहायचं. त्यामुळे आता सावित्रीच्या आयुष्यात एक नवा रंग भरला होता. तिच्या ओठांवर पुन्हा हसू उमटू लागले. काळ सरू लागला आणि सावित्री व माकडामध्ये एक वेगळेच नाते तयार झाले. जेव्हा सावित्री एकटी असायची, तेव्हा माकड तिला हसवायचं. ती उदास असली की ते तिच्या खांद्यावर डोके ठेवून बसायचं. आता सावित्रीही त्याला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानू लागली होती. एके रात्री सावित्री आपल्या झोपडीबाहेर बसून चांदण्या न्याहाळत आनंद घेत होती. माकड जवळच्या झाडाच्या फांदीवर बसून तिला पाहत होते. सावित्रीने त्याच्याकडे पाहिले आणि स्मितहास्य करत विचारले, "तू नेहमी माझ्यासोबत राहशील ना?" माकड हळुवार तिच्याकडे झेपावलं आणि तिच्या पायाजवळ येऊन बसले. सावित्रीने त्याला आपल्या मांडीवर घेतले आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवला. त्या रात्री पहिल्यांदाच सावित्रीला तिच्या एकटेपणाची जाणीव झाली नाही. काळ पुढे सरकला आणि सावित्री व माकडाचे नाते अधिक घट्ट होत गेले. एक दिवस सावित्रीला ताप आला. ती झोपडीत अंथरुणावर पडून होती, तर माकड तिच्या शेजारी चिंतेने बसले होते. त्याने जंगलातून विविध प्रकारची फळे आणून तिच्यासमोर ठेवली. सावित्रीने थकलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि हळू आवाजात म्हणाली, "तू माझी एवढी काळजी का घेतोस?" माकडाने तिच्या डोळ्यात पाहिले. त्याच्या नजरेत एक गूढ प्रेम होते, जे शब्दांपलीकडचे होते. तिने हळूच त्याचा हात पकडला आणि डोळे मिटले. माकड मात्र संपूर्ण रात्र तिच्या बाजूला बसून राहिलं. काही दिवसांनी सावित्री पूर्णपणे बरी झाली आणि आता ती माकडाशिवाय एक क्षणही राहू शकत नव्हती. दोघांनाही एकमेकांची सवय झाली होती. सावित्रीच्या मनात हळूहळू ही भावना वाढू लागली की हे माकड एक साधारण प्राणी नाही. त्याच्या स्पर्शात एक अनोखे जिव्हाळ्याचे भाव होते, जणू तो तिच्या आयुष्यातील पूर्वजन्मीचा कुणीतरी आहे. एके रात्री मुसळधार पाऊस कोसळत होता. सावित्री झोपडीत बसली होती, तर माकड तिच्या बाजूला येऊन बसलं. वीज चमकली तेव्हा सावित्रीने पाहिले की माकडाच्या डोळ्यात एक विलक्षण चमक होती. तिने त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला
आणि विचारले, तू नेहमी माझ्यासोबत राहशील ना? यावर माकड हळूच तिच्या मांडीवर डोके ठेवून बसले. ते पाहून सावित्रीच्या डोळ्यात अश्रू आले. तिला जाणवले की तिच्या जीवनातील रिक्तता आता या माकडाने भरून काढली आहे. त्या रात्री तिने माकडाला आपल्या हृदयाशी कवटाळले आणि तिला एक अनोखी आत्मीयता जाणवली. काळ पुढे सरू लागला, पण आता सावित्रीला आपल्या शरीरात काहीतरी वेगळेच बदल जाणवू लागले होते. तिला वारंवार मळमळ होत होती, तिची भूक वाढली होती आणि तिला आपल्या शरीरातही बदल जाणवू लागला होता. त्यामुळे सावित्रीने गावातील दाईकडे जाऊन सल्ला घेतला. तेव्हा दाईने सांगितले, सावित्री, तू गरोदर आहेस. हे ऐकून ती सुन्न झाली. ती गोंधळून गेली आणि दाईला म्हणाली, हे कसे शक्य आहे? माझा तर पतीही नाही. दाईने तिच्या डोळ्यात पाहिले आणि हळूवार आवाजात म्हणाली, पण ही खरी गोष्ट आहे. सावित्रीला आता भीती वाटू लागली. तिला आठवले की त्या रात्री जेव्हा तिने माकडाला आपल्याजवळ झोपवले होते, तेव्हा तिला आपल्या मनात एक विचित्र शांतता आणि आत्मीयता जाणवली होती. आता ती विचार करू लागली की हे कसं शक्य आहे? माकडच माझ्या पोटातील बाळाचा बाप आहे का? हे विचार करून ती भीती आणि संभ्रमाच्या गर्तेत अडकली. ती आता दररोज माकडाकडे पाहायची, पण आता तिच्या मनात भीती आणि संकोच दाटून आला होता. माकड आधीसारखंच तिच्या भोवती फिरायचं, कोणत्याही कामात तिची मदत करायचं. पण सावित्रीच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले होते. हे प्रेम होते की एखादा चमत्कार, की हा कोणता तरी शाप आहे? हे माकड खरंच एक साधारण प्राणी आहे की एखादी दैवी शक्ती? सावित्री या प्रश्नांनी घेरलेली होती, पण तिच्याकडे कोणतेच उत्तर नव्हते. ती आता गोंधळलेल्या मनस्थितीत होती. गर्भधारणा ही साधी बाब नव्हती. हळूहळू गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरू लागली की सावित्री गर्भवती आहे. गावातील स्त्रिया आणि पुरुष तिच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टींची कुजबूज करू लागली की एक विधवा स्त्री गरोदर कशी होऊ शकते? लोक विचार करू लागले की हे कोणत्या पापाचे फळ आहे की जंगलातील एखाद्या राक्षसाने तिला गर्भवती तर केली नसेल ना? असे अनेक उलटसुलट समज लोकांच्या मनात येऊ लागले. सावित्री या गोष्टींमुळे अस्वस्थ होती. तिला ठाऊक होते की तिने आजवर आपल्या पतीशिवाय कोणत्याही पुरुषाशी कधीच संबंध ठेवलेले नाहीत. तरीही तिच्या पोटात हे बाळ कसे वाढत आहे? तिला सतत त्या रात्रीची आठवण येऊ लागली, जेव्हा बाहेर मुसळधार पाऊस चालू होता. तेव्हा ती झोपडीत माकडाला आपल्या शेजारी घेऊन झोपली होती. त्यानंतरच तिच्या शरीरात तिला हे बदल जाणवू लागले होते. एके दिवशी सावित्री झोपडीबाहेर बसली होती. माकडजवळच एका झाडाच्या फांदीवर बसून तिच्याकडे पाहत होते. सावित्रीने त्याच्याकडे पाहिले आणि विचारले, तुला माहीत आहे का सध्या माझ्या आयुष्यात काय घडत आहे? माकडाने तिच्या डोळ्यात रोखून पाहिले. त्याच्या डोळ्यात तीच गूढ चमक होती जी त्या रात्री दिसली होती. सावित्रीच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. मी तुझ्यावर प्रेम केलं आहे, पण हे कसं शक्य आहे की माझ्या पोटात वाढणाऱ्या गर्भास तू कारणीभूत आहेस? ती हळूवार बोलली. माकड हळू झोपडीसमोर आले आणि तिच्या पायाजवळ बसले. त्याने आपले डोके सावित्रीच्या मांडीवर ठेवले. सावित्रीने त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला, पण तिच्या मनातील प्रश्न अजूनही अनुत्तरित होते. गावकऱ्यांना जेव्हा समजले की सावित्री गरोदर आहे, तेव्हा संपूर्ण गावात खळबळ माजली. तेव्हा गावात पंचायत भरवण्यात आली आणि तिला बोलावले गेले. गावच्या मुखियाने कडक आवाजात विचारले, सावित्री, खरं सांग, तुझ्या पोटातील बाळाचा पिता कोण आहे? यावर सावित्री मान खाली घालून गप्प उभी राहिली. काही क्षणांनी तिने मूकपणे उत्तर दिले, मला ठाऊक नाही. तेव्हा तिच्या उत्तरावर पंचायतीतील लोक भडकले आणि म्हणाले, तू खोटं बोलत आहेस. कोणत्याही पुरुषाच्या सहवासाशिवाय गर्भ कसा राहील? काही महिलांनी कुजबूज केली,
नक्कीच हिचा कोणाशी तरी गुप्त संबंध असेल. सावित्रीने हिम्मत करून सांगितले, माझ्या आयुष्यात कोणताही पुरुष नाही, पण एक माकड आहे जो दररोज माझ्यासोबत असतो, माझी काळजी घेतो आणि मला प्रत्येक कामात मदत करतो. हे ऐकून पंचायतीतील लोक हसू लागले. गावच्या मुखियाने उपहासाने म्हटले, म्हणजे आता तू सांगणार की तुला एका माकडापासून गर्भ राहिला आहे? यावर सर्व गावकऱ्यांनी मोठमोठ्याने हसायला सुरू केले. पण सावित्रीच्या चेहऱ्यावर गंभीरता होती. ती म्हणाली, मी कधीही कोणाशी संबंध ठेवले नाहीत आणि मलाही माहीत नाही की हे कसे घडले. पण एवढं मात्र खरं आहे की जेव्हापासून माकड माझ्या झोपडीत आला आहे तेव्हापासूनच माझं आयुष्य बदललं आहे. हे ऐकून गावकऱ्याने सावित्रीला अपवित्र आणि कलंकित मानले. गावातील महिलांनी तिच्याशी बोलणे सोडले. लहान मुलं आता तिच्या झोपडीच्या जवळ फिरकत नव्हती. सावित्री पूर्णपणे एकटी पडली होती. तिच्या मनात आता भीती घर करू लागली होती. ती दररोज रात्री जागी असायची आणि आपल्या पोटावर हळूवार हात फिरवत असायची. तिला जाणवायचे की तिच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाची हालचाल अधिक तीव्र होत आहे. पण तिच्या मनातील शंका काही संपत नव्हत्या. एके रात्री माकड सावित्रीच्या जवळ आले आणि तिच्या गुडघ्यावर आपले डोके ठेवले. सावित्रीने त्याच्या डोळ्यात पाहिले आणि विचारले, तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस का? माकडाने तिच्या डोळ्यात खोल नजर टाकली. अचानक त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. सावित्री चमकून म्हणाली, तू रडत आहेस? माकडाने हळूच तिचा हात पकडला. सावित्रीला त्याच्या स्पर्शात एक खोल आत्मीयता जाणवली. पण ती काही समजून घेईपर्यंतच माकड अचानक उठले आणि जंगलाच्या दिशेने धावले. सावित्रीने त्याला हाका मारल्या, थांब, कुठे जातोयस? पण माकडाने मागे वळूनही पाहिले नाही. त्यानंतर सावित्री तिथेच हतबल होऊन बसली. दुसऱ्या दिवशी गावात एक प्रसिद्ध साधू आले. तेव्हा गावकऱ्यांनी त्या साधूला सावित्रीच्या परिस्थितीबद्दल सांगितले. ते ऐकतात साधूंनी सावित्रीला आपल्या समोर बोलावले. त्यांनी तिच्या डोळ्यात पाहिले आणि शांतपणे विचारले, तुझ्या गर्भात जे वाढत आहे ते एक साधारण बाळ नाही. ही कोणते तरी विशेष आत्म्याची देणगी आहे. तुझ्या आयुष्यात काही अपूर्व घटना घडल्या आहेत का? तुझ्याशी कोणता तरी पशु संबंधित आहे का? सावित्रीने मान झुकवली आणि हळूवार स्वरात म्हणाली, होय महाराज, माझ्या आयुष्यात एक माकड आले होते. तो माझी काळजी घ्यायचा, तो माझा आधार होता. पण आता ते निघून गेले आहे. साधूने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, तो साधा माकड नव्हता, तो एक दिव्य आत्मा होता जो ऋषींच्या शापामुळे माकडाच्या रूपात अडकला होता. पण जेव्हा त्याने तुझ्यासोबत प्रेमाचा अनुभव घेतला तेव्हा त्याचा शाप समाप्त झाला. सावित्रीने आश्चर्याने साधूकडे पाहिले आणि त्यांना विचारले, म्हणजेच माझ्या गर्भातील ही संतान दिव्य आहे? यावर साधू म्हणाले, होय, ही संतान मानव आणि पशूच्या अनोख्या प्रेमाची देणगी आहे. पण या मुलाच्या जन्मासोबतच एक मोठं संकट येणार आहे. ही संतान स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करेल. सावित्रीने घाबरून विचारले, कसले संकट? साधू गंभीर स्वरात म्हणाले, ही संतान विशेष शक्ती घेऊन जन्माला येईल. पण या शक्तीला मिळवण्यासाठी अंधकाराच्या शक्ती जाग्या होतील. त्यामुळे तुझ्या बाळाच्या अस्तित्वावर संकट येईल. तुला त्याचे रक्षण करावे लागेल. सावित्रीच्या डोळ्यात भीती आणि गोंधळ होता. तिने साधूला विचारले, पण ते माकड कुठे गेलं? साधूने सांगितलं, ते आता आपल्या खऱ्या स्वरूपात परत गेलं आहे. त्याने आता देवत्व प्राप्त केले आहे. पण जेव्हा संकट येईल तेव्हा तो नक्की परत येईल. वेळ पुढे जात होता. सावित्रीच्या गर्भाचा आकार वाढत होता. गावकरी अजूनही तिला शंकेच्या नजरेने पाहायचे. पण आता सावित्रीच्या मनात एक नवीन जिद्द आणि सामर्थ्य निर्माण झाले होते. तिला खात्री होती की ती आपल्या बाळाचे रक्षण करेल. एके दिवशी
ती जंगलात लाकडे गोळा करत असताना अचानक घनदाट झाडांमधून एक भयावह आवाज आला. तिने पाहिले की तिच्यासमोर एक भला मोठा काळा नाग फणा उभारून उभा होता. ती भीतीने मागे हटू लागली, पण नाग तिच्या दिशेने पुढे सरकत होता. घाबरून तिने डोळे बंद केले. त्याच वेळी हवेत एक विचित्र हालचाल झाली. तिने डोळे उघडले आणि पाहिले तर तिच्यासमोर तेच माकड उभे होते. पण यावेळी त्याच्या डोळ्यात एक तेजस्वी प्रकाश होता. तो वाऱ्यासारखा नागाच्या दिशेने झेपावला आणि त्याला जोरदार धक्का दिला. नागाने जोरात फुटकारा टाकला आणि तो क्षणार्धात अंधारात गायब झाला. सावित्रीने थरथरत त्या माकडाकडे पाहिले. त्यानेही तिच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात तीच आत्मीयता होती. पण सावित्री काही बोलण्याआधी ते पुन्हा जंगलात पळून गेले. आता तिला समजले होते की तिच्या गर्भातील संतान कोणती तरी दिव्य शक्ती आहे. माकडाने नागाशी झुंज देऊन तिला वाचवले होते. याचा अर्थ काहीतरी मोठे घडणार होते. पण तिच्या मनात अजूनही अनेक प्रश्न होते. जर तो माकड खरंच दिव्य आत्मा होता तर तो तिला एकटीला का सोडून गेला? आणि तो काळा नाग कोण होता? पुढे असेच काही दिवस निघून गेले. सावित्रीच्या प्रसूतीचा काळ जवळ येत होता. तिचे शरीर जड झाले होते. तिला चालणेही कठीण होत होते. गावातील लोक अजूनही तिला टाळत होते. तिच्यासाठी प्रत्येक दिवस अधिक कठीण होत होता. एके रात्री अचानक प्रचंड वारा वाहू लागला. आकाशात विजा चमकू लागल्या. सावित्री आपल्या झोपडीत एकटी बसली होती. तेव्हाच तिला बाहेर कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला. तिने दरवाजा उघडला आणि पाहिले तर झोपडीसमोर एक काळ्या वस्त्रात लपेटलेला माणूस उभा होता. तिने घाबरत विचारले, "तू कोण आहेस?" तो व्यक्ती हळूहळू तिच्या दिशेने पुढे सरकला. त्याच्या हातात एक लांब त्रिशूल होते. त्याच्या चेहऱ्यावर विचित्र चमक होती, पण त्याच्या डोळ्यात क्रूरता स्पष्ट दिसत होती. तो सावित्रीला म्हणाला, "तू जो गर्भ धारण केला आहेस तो काही साधारण गर्भ नाही. तो एक महान शक्तीचा प्रतीक आहे." त्या व्यक्तीने गडगडाटी आवाजात सांगितले, "मी त्याला घेण्यासाठी आलो आहे." सावित्री भीतीने मागे सरकली आणि ती ओरडली, "तू कोण आहेस?" त्या व्यक्तीने मोठ्याने हसत उत्तर दिले, "मी राक्षस कालकेतू आहे. ज्या माकडरूपी दिव्य आत्म्याने तुला गर्भवती केले तो माझा शत्रू आहे. त्यामुळे तुझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा जन्म होण्याआधीच मी त्याचा नाश करणार आहे. जर ते मूल या जगात आले तर संपूर्ण सृष्टीचे संतुलन बिघडेल." ते ऐकून सावित्री थरथर कापू लागली. तिने आपल्या पोटावर हात ठेवला आणि धीटपणे म्हणाली, "तू माझ्या बाळाला काही हानी पोहोचू शकत नाहीस." कालकेतू मोठ्याने हसला आणि गरजला, "आता तुझे माझ्या तावडीतून सुटणे अशक्य आहे." तो सावित्रीकडे झेपवणार इतक्या जंगलाच्या गडद सावलीतून एक भीषण गर्जना झाली. सावित्रीने अंधारात पाहिले तर 2 तेजस्वी डोळे चमकत होते. क्षणातच एक काळसर आकृती समोर आली, जे तेच माकड होते. माकडाने एक मोठी झेप घेत कालकेतूच्या समोर उडी मारली. त्याच्या डोळ्यात आगीचे तेज होते आणि त्याच्या शरीरातून दिव्य प्रकाश बाहेर पडत होता. कालकेतूने त्रिशूल उचलले आणि माकडावर वार करायला धावला. पण माकडाने जोरात गर्जना केली आणि त्याच्यावर झेपावले. दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. सावित्री घाबरून आपल्या झोपडीच्या उंबऱ्या उभी राहून हे सगळं पाहत होती. माकडाने आपल्या मजबूत शेपटीने कालकेतूच्या त्रिशूलला अडवले आणि ते हवेत उडवून दिले. यावर कालकेतूने संतापून माकडावर हल्ला केला. पण माकडाने अत्यंत चपळाईने त्याचा वार चुकवला. त्यानंतर अचानक माकडाने संधी साधून कालकेतूच्या छातीवर जबरदस्त आघात केला. तेव्हा कालकेतू जमिनीवर कोसळला आणि वेदनेने किंचाळू लागला. तेव्हाच आकाशात मोठा प्रकाश झाला आणि एका विद्युत चमकासह कालकेतूचा देह जळू लागला. काही क्षणात तो धुरात विलीन होऊन गायब झाला. सावित्रीने आश्चर्याने पाहिले. माकड तिच्याकडे
शांत डोळ्यांनी पाहत होते. तिने धडधडत्या हृदयाने विचारले, तू कोण आहेस? मला समजत नाही. तू माझ्या आयुष्यात आलास, माझ्या हृदयाला स्पर्श केलास आणि नंतर निघून गेलास. मला कळत नाही की मी तुझ्यावर प्रेम केलं का, की फक्त माझ्या एकटेपणाचा साथीदार म्हणून तुझ्याकडे ओढले गेले. माकड हळूहळू पुढे आले आणि तिचा हात हलकेच आपल्या हातात पकडला. त्या क्षणी त्याच्या शरीरातून एक तेजस्वी प्रकाश पसरला आणि तो एका सुंदर तेजस्वी युवकात रूपांतरित झाला. त्याला पाहून सावित्री स्तब्ध झाली. तिच्यासमोर एक दिव्य युवक उभा होता. त्याच्या शरीरावर तेजाची प्रभा होती आणि डोळ्यात अथंग प्रेमाची खोली होती. तो युवक म्हणाला, मी एक साधा माकड नव्हतो सावित्री, मी ऋषी अत्रीचा पुत्र आहे. एका शापामुळे मला पशुरूपात राहावे लागले. तो शाप फक्त एका निस्वार्थ प्रेमाच्या परीक्षेनेच मिटू शकत होता. सावित्रीने आश्चर्याने विचारले, म्हणूनच तू माझ्या जवळ आला होतास का? पण मग तू मला एकटीला का सोडले? युवक हसला आणि म्हणाला, मला जाणून घ्यायचे होते की तू खरंच माझ्यावर प्रेम करतीस का व माझ्याशिवाय आपल्या अपत्याचे संरक्षण करू शकशील का? आणि ते तू सिद्ध करून दाखवले आहेस. सावित्री, तू खरी संगिनी आहेस. ते ऐकून सावित्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने त्याला मिठी मारली आणि ओठातून अलगद पुटपुटली, मी तुला पुन्हा कधीच सोडणार नाही. युवक म्हणाला, आणि मीही तुला कधीच सोडणार नाही. पण तुझ्या गर्भाचे रक्षण करण्यासाठी मला पुन्हा माझ्या दिव्य स्वरूपात जाणे आवश्यक आहे. मी परत येईन जेव्हा तुला आणि तुझ्या बाळाला खरोखरच माझी गरज भासेल. सावित्रीने घाबरून विचारले, पण जर तू गेलास तर मी एकटी कशी लढेल? युवकाने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांनी धरला आणि म्हणाला, तुझ्या मनात जी शक्ती आहे तीच तुझे रक्षण करेल आणि मी सदैव तुझ्या सोबत असेन. इतके बोलून युवक पुन्हा तेजस्वी प्रकाशात बदलला आणि काही क्षणातच पुन्हा माकडाच्या रूपात प्रकट झाला. त्याने शेवटचा प्रेमळ कटाक्ष सावित्रीकडे टाकला आणि जंगलात धावत निघून गेला. सावित्री तिथेच बसून त्या दिशेने बघत राहिली. तिच्या मनात भीती आणि प्रेम यांचा अनोखा संगम होता. आता तिला पूर्ण खात्री पटली होती की तिच्या गर्भातील संतान फक्त तिचे भाग्य नव्हते, तर संपूर्ण सृष्टीच्या भविष्यासाठी महत्त्वाचे होते. काही दिवसांनी सावित्रीच्या प्रसूतीचा काळ जवळ आला. तेव्हा तिच्या शरीरात तिला तीव्र हालचाल जाणवू लागली. एके रात्री तिला स्वप्न पडले की ती एका मोठ्या गुहेत आहे आणि समोर एक भला मोठा काळा नाग तिच्या बाळाला गिळण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हाच अचानक एक तेजस्वी प्रकाशाने सारा अंधार दूर झाला. एक सोनेरी माकड त्या नागावर झेपावले. नाग जोरात फुटकारला आणि अंधकारात अदृश्य झाला. सावित्रीने त्या माकडाकडे पाहिले आणि त्या क्षणी तो पुन्हा एका सुंदर युवकात बदलला. युवकाने सावित्रीकडे पाहून गंभीर आवाजात म्हणाले, वेळ आली आहे. आता तुला तुझ्या भाग्याचा सामना करावा लागेल. सावित्रीची झोप उडाली. तिचे हृदय वेगाने धडधडू लागले. तिने आपल्या पोटावर हात ठेवला आणि जाणवले की बाळाची हालचाल अधिक वेगवान होत आहे. तिला समजले की प्रसूतीची वेळ जवळ आली आहे. सकाळ झाली आणि अचानक संपूर्ण गावात गोंधळ उडाला. आकाशात काळोख दाटला. जोराचा वारा वाहू लागला. झाडे जोरात हलू लागले. पक्षी भीतीने इकडे तिकडे उडू लागले. सावित्री घाबरून झोपडीच्या बाहेर आली आणि तिने पाहिली की गावाच्या सीमेवर एक काळी भयावह आकृती उभी होती. तो दुसरा कोणी नसून कालकेतू होता. कालकेतूच्या लाल डोळ्यात प्रचंड क्रोधाचा अग्नी धगधगत होता. त्याने गरजत सावित्रीकडे पाहिले आणि म्हटले, मी परत आलो आहे. तुझ्या गर्भातील संतानाला जन्म घेऊ देणार नाही. यावर सावित्रीने निर्भयतेने त्याच्या डोळ्यात डोळे रोखले आणि ठाम स्वरात उत्तर दिले, तू माझ्या बाळाला स्पर्शही करू शकत नाहीस. कालकेतू मोठ्याने हसला. तू एकटी काय करशील? मी स्वतःच अंधकाराचा स्वामी आहे. आज तुझा आणि
तुझ्या बाळाचा अंत निश्चित आहे. सावित्रीने आपल्या गर्भावर हात ठेवला आणि शांतपणे उत्तर दिले, माझ्या गर्भाचे रक्षण स्वतः ईश्वर करत आहे. तू कितीही प्रयत्न कर, पण तू माझ्या बाळाला जरासुद्धा हानी पोचू शकत नाहीस. यावर कालकेतूने संतापून आपला त्रिशूल उचलला आणि सावित्रीवर भिरकावला. सावित्रीने डोळे बंद केले, पण तेव्हाच अचानक वातावरणात एक भीषण गर्जना उमटली. सावित्रीने डोळे उघडले आणि पाहिले. तिच्यासमोर तो तेजस्वी माकड उभा होता. त्याच्या डोळ्यात अग्नी जळत होती. माकडाने झेप घेत हवेत उडी मारली आणि त्रिशूल हवेतच पकडून ते वेगाने कालकेतूकडे परत फेकले. त्रिशूल सरळ जाऊन कालकेतूच्या छातीत घुसले. कालकेतू वेदनेने किंचाळला, पण त्याने आपल्या दैवी शक्तीने त्रिशूल शरीरातून बाहेर काढले आणि माकडावर जोरदार हल्ला चढवला. माकडाने मोठी गर्जना केली आणि आकाशाकडे पाहिले. तेव्हाच आकाशातून एक तेजस्वी प्रकाश किरण खाली आला आणि माकडाच्या शरीरात विलीन झाला. क्षणात माकडाचे रूप बदलले. त्याचा संपूर्ण देह सोन्यासारखा झळाळू लागला. त्याच्या मस्तकावर एक दिव्य मुकुट प्रकट झाला आणि त्याच्या आजूबाजूला प्रकाशाचा वलय निर्माण झाला. माकडाने कालकेतूकडे पाहून गर्जना केली, कालकेतू, तुझे अस्तित्व आता समाप्त होणार आहे. तू आता या सृष्टीचा भाग राहणार नाहीस. कालकेतूने संतापून उत्तर दिले, तू मला हरवू शकत नाहीस. त्यानंतर माकडाने आकाशात झेप घेतली आणि एका शक्तिशाली प्रहाराने थेट कालकेतूच्या मस्तकावर आघात केला. कालकेतू वेदनेने आक्रोश करत खाली पडला. त्याने माकडाला पकडण्याचा प्रयत्न केला, पण माकडाने त्याला जोरात उचलून आकाशात फेकले. त्या क्षणी आकाशातून एक दिव्य वज्र खाली पडले आणि सरळ कालकेतूच्या शरीरावर आदळले, ज्यामुळे कालकेतूच्या शरीरातून काळा धूर निघू लागला आणि काही क्षणातच तो राखेत रूपांतरित झाला. सावित्रीने आश्चर्याने पाहिले. माकड आता तिच्या दिशेने येत होते. त्याच्या डोळ्यात प्रेम आणि शांतीचे भाव होते. तो सावित्रीच्या जवळ आला आणि हळूवार तिचा हात धरून म्हणाला, आता तुला तुझ्या भाग्याचा सामना करायचा आहे. सावित्रीला अचानक तीव्र वेदना जाणवू लागली. ती जमिनीवर बसली. माकडाने तिच्या मस्तकावर हात ठेवला. तेव्हा सावित्रीला वाटले की जणू एक दिव्य शक्ती तिच्या शरीरात प्रवेश करत आहे. हळूहळू तिच्या वेदनेच्या मध्ये एक मधुर प्रकाश पसरला आणि काही क्षणात एका शिशूचा सुरेख रडण्याचा आवाज सर्वत्र घुमू लागला. सावित्रीने आपल्या हातात पाहिले तर तिच्या कुशीत एक तेजस्वी बालक होता. त्याच्या मस्तकावर ओमचे चमकदार चिन्ह होते आणि त्याच्या शरीरातून सोनेरी प्रकाश पसरत होता. माकडाने त्या बालकाकडे पाहून प्रेमाने म्हटले, ही संतान मानव आणि दिव्यता यांच्या संगमाचे प्रतीक आहे. हा बालक भविष्य काळात सत्य आणि धर्माची स्थापना करेल. तुझे कर्तव्य आहे की तू त्याचे रक्षण करशील. सावित्रीने आपल्या हृदयाने त्या बालकाला कवेत घेतले आणि दृढ निश्चयाने उत्तर दिले, मी सदैव माझ्या पुत्राचे रक्षण करेल. माकडाने मंद स्मित हास्य केले आणि ते युवकाच्या मूळ रूपात आले आणि म्हणाले, आता माझे कार्य पूर्ण झाले आहे. सावित्रीने घाबरून विचारले, आता तू मला परत सोडून तर जाणार नाहीस ना? आणि तू खरंच कोण आहेस? यावर तो युवक हसला आणि म्हणाला, मी ऋषी अत्रींचा पुत्र आहे, पण आता मी तुझ्या जीवनाचा रक्षक बनलो आहे आणि नेहमी तुझ्या सहवासात राहील. तुला कधीही एकटे पडू देणार नाही. सावित्रीने आपल्या बाळाला अलगद उचलले आणि मंद स्वरात युवकाला म्हणाली, मला माहीत आहे तू मला कधीही एकटे सोडणार नाहीस. यावर युवकाने तिच्याकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाला, आता अजन्म मी तुमच्याबरोबर राहील. सदैव तुमचे रक्षण करणे हाच माझ्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. त्या क्षणी त्या युवकाने दगडाने आपल्या बोटावर प्रहार केला आणि रक्ताने तिची मांग भरली. त्या क्षणी सावित्रीने त्याला मिठी मारली. तिला जाणवले की तिचे आयुष्य आता एका नवीन मार्गाने पुढे जात आहे. तिने आपल्या पुत्राचे नाव
अनिरुद्ध ठेवले. तो एक असामान्य बालक होता. त्याच्या शरीरातून दिव्य तेज पसरत होते. गावातील जे लोक सावित्रीला पूर्वी तिरस्काराने पाहत होते ते आता तिला देवीसारखे पूजू लागले होते. सावित्रीने अनिरुद्धला अपार प्रेम आणि साहसाने वाढवले. त्या युगाने तिच्या आयुष्यात केवळ एक बालकच दिले नाही, तर तिच्या हृदयात एक अमर प्रेमाची ज्योत पेटवली होती आणि तिच्या एकटेपणाचा साथीदार बनला होता. ही कथा प्रेम, त्याग आणि दिव्यतेची आहे. ती युगानुयुगे लोकांना प्रेरित करत राहील. मित्रांनो, जरी कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.